पिरियडला इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी पाहिलं. आजच्या पिरियडला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शनकडे येतो. झिरो ऑर्डर रिॲक्शनचे डेफिनेशन करताना आपण या पद्धतीने करतो. द रेट ऑफ रिॲक्शन इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स इज कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. Rate of reaction is defined as the rate of reaction is independent on concentration of reactants raised to power 0 is called zero order reaction. A rate of reaction proportional to zeroth power of concentration of reactants is called zero order reaction. Zero order reaction is also defined as rate of reaction independent on concentration of reactants is called zero order reaction. Zero order reaction शून्य कोटीची अभिक्रिया म्हणतो. ज्या रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून नसतो त्या रिॲक्शनला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. किंवा ज्या रिॲक्शनचा रेट पूर्ण रिॲक्शनसाठी पूर्णपणे कॉन्स्टंट असतो त्या रिॲक्शनला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. बघा, झिरो ऑर्डर रिॲक्शन शून्य कोटीची अभिक्रिया की ज्या रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून नसतो त्या रिॲक्शनला शून्य कोटीची अभिक्रिया म्हणतो. किंवा ज्या रिॲक्शनचा रेट पूर्ण रिॲक्शनसाठी पूर्णपणे स्थिर असतो अशा रिॲक्शनला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. झिरो ऑर्डर रिॲक्शनचा फॉर्म्युला दिला आहे, त्यावरून लक्षात येते की झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या झिरो पॉवरवर शून्यत्व घाताशी समानुपाती असतो. शून्यत्वाच्या घाताशी काय असतो? समानुपाती असतो. आता या ठिकाणी consider reaction A gives product. Write the differential equation. ज्यावेळेस ह्या रिॲक्शनसाठी जनरल रिॲक्शनसाठी आपण डिफरन्शियल इक्वेशन लिहू त्यावेळेस R इक्वल टू मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए पहिलं इक्वेशन हे डिफरन्शियल इक्वेशन असेल. आणि रेट लॉ जर आपण अप्लाय केला तर रेट ऑफ रिॲक्शन बरोबर रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू झिरो. कुठल्याही संख्येचा घात जर झिरो असेल, पॉवर झिरो असेल तर साहजिकच एक्सपोनंट झिरो असेल तर साहजिकच त्याची व्हॅल्यू 1 येतं. आणि म्हणून आर इक्वल टू काय येईल? के येईल. हे इक्वेशन सेकंड झालं. पहिलं इक्वेशन काय? रेट बरोबर मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय? रेट लॉ आपण अप्लाय केल्यानंतर इक्वेशन आलं रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन ए रेस टू झिरो. देअर फॉर रेट इक्वल टू के. आता ज्यावेळेस हे दोन इक्वेशन आपण कम्पेअर करू त्यावेळेस साहजिकच कम्पेअर केल्यानंतर दोन्हीच्याही लेफ्ट हँड साईड सारख्या आहेत म्हणून राईट हँड साईड सारख्या येतील. मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के हे आपलं इक्वेशन आलं. दोन इक्वेशन कम्पेअर केल्यानंतर इक्वेशन काय आलं? मायनस डी बाय डी टी कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के. ऑन रिअरेंज द अबो इक्वेशन. हे इक्वेशन आपण रिअरेंज केलं. साहजिकच मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू के इंटू डी टी. कारण डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए आणि डी टी ह्या दोन वेगळ्या टर्म असणं डिफरन्शियल टर्म असल्यामुळं दोन्ही आपण अपोजिट साईडला आणल्या. साहजिकच निगेटिव्ह साईन जे डाव्या साईडला होतं ते उजव्या साईडला लिहिलं आपण. रिअरेंज केलं इक्वेशन डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ए इक्वल टू मायनस के इंटू डी टी. आता हे जे आपलं इक्वेशन आलं ह्या इक्वेशनला आपणाला इंटिग्रेट करायचं. आता इंटिग्रेट करत असताना जे लिमिट असेल रिॲक्टन्स एचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण A0 घेतो. टाईम त्यावेळेस टाईम टी किती असतो? तर 0 असतो. टाईम टी किती असतो? 0. म्हणजे टाईम टी
झिरो असताना इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन्सचं काय असेल, एचं कॉन्सन्ट्रेशन असेल A0 आणि टाईम टी बरोबर आफ्टर टाईम टी त्यावेळेस रिॲक्टन जो शिल्लक राहिला असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल AT. म्हणजे आपण जे इक्वेशन 2 नंबरचं जे इक्वेशन इंटिग्रेट 3 नंबरचं जे इक्वेशन इंटिग्रेट करणार आहे याचं लिमिट काय असेल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 पासून फायनल कॉन्सन्ट्रेशन AT असेल आणि त्यावेळेस इनिशियल टाईम T इक्वल टू 0 पासून फायनल टाईम T इक्वल टू T असेल. साहजिकच ह्या इक्वेशनला इंटिग्रेशन करत असताना एखादी कॉन्स्टंट टर्म असेल, निगेटिव्ह साईन असेल तर ते इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घ्यायचं. साहजिकच इंटिग्रेशन A0 टू AT D इंटू कॉन्सन्ट्रेशन A इक्वल टू -K इंटिग्रेशन 0 टू T DT. आता इंटिग्रेशन रूल काय सांगतो, इंटिग्रेशन DX इक्वल टू X हा रूल आहे इंटिग्रेशन रूल. DXचं इंटिग्रेशन काय घेतो आपण, X घेतो. त्या रूलनुसारच X बरोबर कॉन्सन्ट्रेशन A घेतलं तर साहजिकच इंटिग्रेशन D इंटू कॉन्सन्ट्रेशन Aचं इंटिग्रेशन येईल काय येईल, कॉन्सन्ट्रेशन A येईल आणि त्याचं जे लिमिट असेल इनिशियल स्टेटला A0 कॉन्सन्ट्रेशन असेल आणि फायनल स्टेटला कॉन्सन्ट्रेशन AT असेल. म्हणजे बिटवीन लिमिट A0 टू काय असेल AT असेल इक्वल टू -K. इंटिग्रेशन DXचं आपण X लिहितो तसं इंटिग्रेशन DTचं काय येईल T येईल आणि लिमिट 0 पासून T पर्यंत. साहजिकच म्हणून इक्वेशन काय आलं इंटिग्रेशन घेतल्यानंतर, कॉन्सन्ट्रेशन A लिमिट A0 टू AT इक्वल टू -K इंटू T. या पद्धतीने इक्वेशन आलं. A0 आणि ATची किंमत आपण कॉन्सन्ट्रेशन Aमध्ये जर सबस्टिट्यूट केली तर काय येतं इक्वेशन आपण बघूया. आता आपण कॉन्सन्ट्रेशन Aची किंमत AT टाकली आणि A0 टाकल्यानंतर आपणाला जे इक्वेशन आलं, कॉन्सन्ट्रेशन AT मायनस कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू -KT. आता या ठिकाणी दोन्ही साईडला जर आपण निगेटिव्ह साईन घेतलं तर मायनस कॉन्सन्ट्रेशन AT मायनस मायनस प्लस कॉन्सन्ट्रेशन A0 इक्वल टू मायनस प्लस KT. मग या ठिकाणी इक्वेशन रिअरेंज करून लिहिलं तर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस AT इक्वल टू KT. देअरफॉर K इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन AT डिवायडेड बाय T. हे जे इक्वेशन आलं आपलं, ह्या इक्वेशनला आपण इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन एक्सप्रेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. This equation is called integrated rate law expression for first order reaction. आता मला युनिट घ्यायचं रेट कॉन्स्टंटचं फर्स्ट झिरो ऑर्डरसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ एक्सप्रेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण पाहिलं. आता युनिट रेट कॉन्स्टंटचं झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी घ्यायचं आहे K बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस AT अपॉन टाईम. आता A0 कॉन्सन्ट्रेशन आहे, AT हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे. साहजिकच कॉन्सन्ट्रेशन भागिले टाईम हे केचं युनिट येतं. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आहे मोल पर लिटर किंवा मोल लिटर इन्व्हर्स किंवा मोल डेसिमीटर इन्व्हर्स भागिले टाईम. म्हणून केचं युनिट काय येतं, मोल डेसिमीटर इन्व्हर्स टाईम इन्व्हर्स मोल लिटर इन्व्हर्स टाईम इन्व्हर्स हे युनिट केचं येईल. केचं युनिट रेट कॉन्स्टंटचं युनिट ॲज द सेम ॲज रेटचं युनिट. आता हाफ लाईफ पिरियड आपणाला झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी पाहायचं आहे. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, डिराय अन एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन किंवा हाफ लाईफ पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. असा प्रश्न आपणाला परीक्षेला विचारला जातो. डिराय अन एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ पिरियड
of zero order reaction is directly proportional to initial concentration of reactants. साहजिकच या ठिकाणी मी इक्वेशन घेईल रेट एक्सप्रेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी के बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन AT अपॉन टी हे रेटला एक्सप्रेशन आहे कुणासाठी झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी. आता या ठिकाणी आपण कंडिशन अप्लाय करतो आहे. अप्लाय पिरियड टीचा टी हाफ घेतो आहे, टीची किंमत टी हाफ घेतो आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ATची किंमत A0/2 घेतो आहे. म्हणजे टीची किंमत टी हाफ घेतो त्यावेळेस ATची किंमत काय येते A0/2 येते. कारण अर्ध वायुकाल आपण कशाला म्हणतो तर एखाद्या रिॲक्शनमधील रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा अर्ध्याने कमी होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे त्या रिॲक्शनचा हाफलाईफ पिरियड असं आपण म्हणतो. आणि हा हाफलाईफ पिरियड आपण टी हाफने आपण दाखवतो. त्यावेळेस टाईम टीला जे एचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ होतं. म्हणून कॉन्सन्ट्रेशन AT बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0/2. आणि मग ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये ATची किंमत जर आपण सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन येतं के बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन A0/2 कॉन्सन्ट्रेशन A0/2 डिवायडेड बाय टी हाफ. साहजिकच 2A0 मायनस A0 अपॉन टी हाफ के बरोबर 2A0 कारण ह्या 2ने काही केलं आपण गुणल्यानंतर 2A0 मायनस A0 अपॉन 2T हाफ या पद्धतीने आपलं इक्वेशन आलं. आणि मग 2A0मधून 1A0 गेला तर किती A0 राहिला 1A0 शिल्लक राहिला भागिले 2T हाफ. आणि म्हणून टी हाफ इक्वल टू ए कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन 2K कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन काय 2K टी हाफ बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन काय 2K. आता या ठिकाणी जे आपलं इक्वेशन येतं या इक्वेशनमध्ये टी हाफ बरोबर कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन 2K या पद्धतीने आपला हाफलाईफ पिरियड झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी इक्वेशन आलं. यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर हाफलाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज डायरेक्टली proportional to concentration initial concentration of reactants. डायरेक्टली proportional to काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपणाला झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी पाहायचं आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन AT इक्वल टू मायनस KT प्लस कॉन्सन्ट्रेशन A0 हे आपलं झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट लॉ इक्वेशन आहे. आता हे जे इक्वेशन आहे स्ट्रेट लाईन इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. Y इक्वल टू MX+C फॉर्मॅटमध्ये मी इक्वेशन घेतो आहे. कॉन्सन्ट्रेशन AT व्हर्सस टाईम हा ज्यावेळेस आपण ग्राफ प्लॉट करू त्यावेळेस हा ग्राफ प्लॉट करत असताना Y ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन AT घेतो आहे आणि X ॲक्सिसवर टाईम घेतो आहे. साहजिकच Cची किंमत कॉन्सन्ट्रेशन A0 येत्या, Mची किंमत मायनस K येत्या. X ॲक्सिसवर टाईम घेतला आहे, Y ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन AT घेतला आहे. साहजिकच आपणाला असं लक्षात येईल की या इक्वेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन AT आपण Y ॲक्सिसवर घेतला, X ॲक्सिसवर टाईम घेतला. इक्वेशन आपलं स्ट्रेट लाईन आहे. स्लोप म्हणजे ग्राफ हा स्ट्रेट लाईन आला. स्लोप मायनस K येतो आहे म्हणजे Kची व्हॅल्यू निगेटिव्ह येतं आहे म्हणून ग्राफ स्ट्रेट लाईन आहे आणि ओरिजिनमधून पास होत नाही. का ओरिजिनमधून पास येत नाही तर Cची किंमत 0 नाही, Cची किंमत कॉन्सन्ट्रेशन A0 आहे. आणि हा जो कॉन्सन्ट्रेशन A0 आला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हा Y ॲक्सिसला काय येणार आहे इंटरसेप्ट होणार आहे. आणि स्लोप काय येणार आहे हा स्लोप जो येईल तो स्लोप निगेटिव्ह असेल आणि त्याची किंमत असेल मायनस K. हा पहिला ग्राफ. आता दुसरा ग्राफ ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला दुसरा ग्राफ असं लक्षात येतं की रेट हा आपण Y ॲक्सिसवर घेतला आणि X ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन AT घेतलं तर रिॲक्शनचा रेट
हा पॅरलल टू काय येतो आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल येतो आहे. कारण रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT⁻0. रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट हा इंडिपेंडंट आहे. कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनचा रेट काय इंडिपेंडंट आहे. कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर 0 आहे आणि म्हणून आपण कुठल्याही कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून हा ग्राफ जो येतो आहे तो ग्राफ कसा येतो आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस येतो आहे. रेट कुठे घेतला आपण, वाय ॲक्सिसवर घेतला. कॉन्सन्ट्रेशन AT एक्स ॲक्सिसवर घेतलं. आपण रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन AT⁻0 इक्वेशन घेतो. वाय इक्वल टू MX. मग आपणाला असं या इक्वेशनमध्ये लक्षात येतं की या इक्वेशनमध्ये हा जो रेट आहे हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्शनवर काय आहे, इंडिपेंडंट आहे. रेट बरोबर के येतो. रेट बरोबर काय येतो, के येतो. कारण इनिशियल रिॲक्शनच्या कॉन्सन्ट्रेशनवर रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट इंडिपेंडंट आहे आणि म्हणून रेट हा कुठलंही रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं कुठल्याही टाईमला तरी हा रेट काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणून ग्राफ काय येतो, पॅरलल टू काय येणार आहे, एक्स ॲक्सिसला हा ग्राफ पॅरलल येईल. आता मी आणखी एका ग्राफकडे जातो आहे, तिसऱ्या ग्राफकडे येतो आहे. ज्यावेळेस आपण T½ व्हर्सस कॉन्सन्ट्रेशन A0 हा ग्राफ जर आपण प्लॉट केला तर आपल्याकडे इक्वेशन आहे T½ इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन A0/2K. म्हणजे अप्लाय पिरियड 0 ऑर्डर रिॲक्शनचा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. साहजिकच y इक्वल टू MX स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. सीची किंमत 0 येत आहे. याचा अर्थ स्ट्रेट लाईन इक्वेशन म्हणजे ग्राफ स्ट्रेट आला. सीची किंमत 0 आली म्हणजे हा ग्राफ ओरिजिनमधून पास होत आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवर काय घेणार आहे, T½ घेणार आहे आपण आणि एक्स ॲक्सिसवर काय घेणार आहे, कॉन्सन्ट्रेशन A0 घेणार आहे. आणि साहजिकच हा ग्राफ स्ट्रेट लाईन असेल आणि ओरिजिनमधून काय होणार आहे, पास होणार आहे. या पद्धतीने ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण 0 ऑर्डर रिॲक्शनसाठी पाहिलं. या ठिकाणी मी एक्झाम्पल्स बघणारे आपण 0 ऑर्डर रिॲक्शनसाठी. सगळ्या डिकम्पोजिशन ज्या रिॲक्शन्स आहेत त्या डिकम्पोजिशन रिॲक्शन ह्या 0 ऑर्डर रिॲक्शन असतात. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत कॅटॅलिटिक डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. अमोनियाचं डिकम्पोजिशन करतो आपण प्लॅटिनमच्या उपस्थितीमध्ये. अमोनिया आपण प्लॅटिनमच्या उपस्थितीमध्ये हीट करतो हाय टेम्परेचरला 1100 केल्विनला. त्यावेळेस साहजिकच अमोनियाचं या ठिकाणी डिकम्पोजिशन होतं 2NH3 in presence of platinum 1100 Kelvin gives N2 plus 3H2 gas. रेट बरोबर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3⁻0. रेट बरोबर K. रेट बरोबर काय, के. आता ही जर रिॲक्शन बघितली, कॅटॅलिस्ट हा सॉलिड स्टेटमध्ये, अमोनिया हा गॅसियस स्टेटमध्ये, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिक रिॲक्शन म्हणणार आहे. आता सिन्स इट इज अ हेट्रोजिनियस कॅटॅलाइज रिॲक्शन NH3 molecules at higher pressure. झिरो ऑर्डर रिॲक्शनच्या बाबतीत एक्झाम्पल पाहताना आपण बघितलं की रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन काय NH3, कॉन्सन्ट्रेशन काय NH3. आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की रिॲक्शनचा जो रेट आहे हा रिॲक्शनचा रेट बरोबर के इंटू कॉन्सन्ट्रेशन NH3⁻0. साहजिकच रेट बरोबर काय आला, के. सिन्स इट इज अ हेट्रोजिनियस रिॲक्शन कॅटॅलाइज रिॲक्शन, कारण NH3 गॅस आहे आणि प्लॅटिनम हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, म्हणून हे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट रिॲक्शन आहे. अमोनिया मॉलिक्युल्स हायर प्रेशरला हा प्लॅटिनमच्या सरफेसवर काय होतो, ॲडसॉर्ब होतो. आर ॲडसॉर्ब ऑन प्लॅटिनम सरफेस ॲट ऑन मेटल सरफेस कव्हर्ड बाय सरफेस एरिया. adsorb on metal surface covered by surface area. Number of NH3 molecule adsorb is very small as compared to NH3 molecules in gaseous phase. तर बघा, प्लॅटिनम सरफेसवर ॲडसॉर्ब होणाऱ्या
अमोनिया मोलिक्युलची संख्या फार कमी आहे ॲज कम्पेअर टू लार्ज नंबर ऑफ अमोनिया मोलिक्युल्स इन गॅसियस स्टेट. Only molecules adsorbed on the surface of platinum get decomposed. जेवढे मोलिक्यूल प्लॅटिनमच्या सरफेसवर ॲडसॉर्ब होतात तेवढेच मोलिक्यूलचं विघटन होतं आणि म्हणून रिॲक्शनचा रेट हा डिकम्पोजिशनच्या रेटवर डिपेंड असतो. Hence, rate decomposition become independent on concentration or pressure of NH3. त्यामुळं डिकम्पोजिशनचा रेट हा इंडिपेंडंट होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3वर. Therefore, decomposition reaction is zero order reaction. म्हणून डिकम्पोजिशन रिॲक्शन ही काय झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. त्याचबरोबर डिकम्पोजिशन ऑफ N2O ऑन प्लॅटिनम सरफेस 2N2O gives 2NO2 plus O2. या ठिकाणी सुद्धा आपणाला असं लक्षात येईल की जेवढा N2O ही सुद्धा हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस रिॲक्शन आहे. जेवढा N2O मॉलिक्यूल कॅटॅलिस सरफेसवर ॲडसॉर्ब होईल तेवढ्याच मॉलिक्यूलचं विघटन होईल आणि प्लॅटिनम सरफेसवर ॲडसॉर्ब होणारा N2O मॉलिक्यूलची संख्या ही N2O मॉलिक्यूल गॅसियस संख्येच्या कम्पॅरिझनला फार कमी आहे आणि म्हणून रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ N2O इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन और प्रेशर ऑफ N2O. देअरफोर डिकम्पोजिशन रिॲक्शन इज झिरो ऑर्डर. म्हणून N2Oचं डिकम्पोजिशन झिरो ऑर्डर असेल. तसंच कॅटॅलिटिक डिकम्पोजिशन ऑफ PH3 फॉस्फाईन ऑन टंगस्टन at high pressure, it is also zero order reaction. इथं सुद्धा PH3 मॉलिक्यूल जेवढा टंगस्टन सरफेसवर ॲडसॉर्ब होईल तेवढ्याचंच विघटन होणार आहे आणि प्लॅटिनम सरफेस ही टंगस्टन सरफेसवर ॲडसॉर्ब होणारा PH3 मॉलिक्यूलची संख्या फार कमी असेल कम्पेअर टू फॉस्फाईन प्रेझेंट इन गॅसियस स्टेट. Therefore, rate of decomposition becomes independent on pH3. Therefore, decomposition reaction is zero order.